आधीच आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानात आता एक अजब संकट उभं ठाकलंय। पिठाच्या गोणीसाठी मारामारी झाल्यानंतर आता तिथली जनता थेट गटाराच्या झाकणांवर डल्ला मारतीये। ही चोरी इतकी वाढली आहे की पाकिस्तानातील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना थेट 50 लाखांच्या दंडाचा नवा कायदाच करावा लागलाय। गल्लीतल्या चोरांपासून ते फॅमिली गँग पर्यंत सगळेच आता रडारवर आलेत। पाकमधील पंजाब सरकारने गटाराची झाकणं चोरी करणं, विकणं किंवा खरेदी करणं याला गंभीर गुन्हा ठरवलाय। यातील दोषींना 1 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 30 ते 50 लाखांपर्यंतचा अवाढव्य दंड हा भरावा लागणार आहे। धक्कादायक म्हणजे गटाराचं झाकण चोरणारे हे एका कुटुंबासारखे एकत्र येतात, ज्यात महिलांचाही समावेश असतो, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये याला आळा घालण्यासाठी पाकिस्तानातील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी कडक कायदा केलाय, ज्यात उघड्या मॅनहोल मध्ये पडून कोणाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीला थेट 10 वर्षांची कैद होणार आहे। एका देशाच्या पंतप्रधानांना कर्जासाठी जगासमोर हात पसरावे लागतात आणि तिथल्या जनतेला पोटासाठी गटाराची झाकणं ही चोरावी लागतात। हे त्या देशाचं नैतिक अधःपाताचे जिवंत लक्षण आहे। ज्या देशाची अर्थव्यवस्थाच गटारात गेली आहे तिथे झाकणांची चोरी होणं यात नवलते काय, अशी ही चर्चा रंगली आहे। तेव्हा पाकच्या पंजाब मधील चोरांनो, गटाराची झाकणं चोरताना जरा विचारच करा, कारण चोरीपेक्षा दंडच जास्त आहे। आता नवा कायदा काढलाच आहे, फायदा किती होतो ते पाहूयात।